नमस्कार, ध्रुवा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भारतीय सहकारी बँका याचा दुसरा टप्पा म्हणजे भारतीय सहकारी चळवळीचा इतिहास आपण अभ्यासणार आहोत. आपण बँकांचा अभ्यास केला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, जे महत्त्वाचं होतं ते सुरुवातीला आपण पाहिलं. आता आपण सहकारी चळवळीचा इतिहास, कधी तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, तो इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. मग तो इतिहास आपण अभ्यासूया. भारतामधील सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी. ग्रामीण भागासाठी जी संस्था होत्या त्याची त्रिस्तरीय रचना आपण अभ्यासली आणि मग ग्रामीण भागाचा विकास करायचा होता. पण खऱ्या अर्थानं तुम्ही जर विचार केला की ग्रामीण भागाच्या विकासाला पूर्वीच्या काळी कधी प्रयत्न झाले होते का, त्याचाही विचार करावा लागतो. कारण एखादी गोष्ट अचानक घडत नाही तर त्याच्या मागचे काही प्रयत्न असतात. मग अशा दृष्टिकोनातून या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, सहकारी पद्धतीने विकास करण्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले होते का, याचा विचार आपण करूया. सुरुवातीला विचार करा की वेगवेगळे प्रांत होते ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये. मग त्या प्रांतापैकी असा कोणता प्रांत होता का की त्या प्रांतानं या ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वात प्रथम प्रयत्न केले. आता याचा जर तुम्ही विचार केला तर एका प्रांताचा आपल्याला विचार करावा लागतो. त्या प्रांताचं नाव आहे मद्रास प्रांत. भारतामध्ये ग्रामीण प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे आणि ती सोडवणूक सहकाराच्या साहाय्याने कोणत्या पद्धतीनं करता येईल या उद्देशानं एका प्रांताच्या सरकारने प्रयत्न केले. त्याला म्हटलं जातं मद्रास प्रांत. अशा प्रकारे मद्रास प्रांताचा आपल्याला विचार करावा लागेल. आपण म्हटल्याप्रमाणे मद्रास प्रांत हा पहिला प्रांत सहकारी पद्धतीने ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारा आपल्या देशातील ब्रिटिशांच्या काळामध्ये पहिला प्रांत म्हणून याला ओळखला जातं. काय केलं मद्रास सरकारनं? 1892चा काळ होता. 1892च्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी फ्रेडरिक निकोल्सन नावाचं एक व्यक्तिमत्व होतं. त्यांना या मद्रास सरकारनं युरोपमध्ये पाठवलं आणि युरोपमध्ये पाठवून यांना सांगितलं की तुम्ही काय करा की आपल्या या मद्रास प्रांतामध्ये आपल्याला सहकारी पद्धतीनं काही संस्थांची स्थापना करायची आहे, सहकारी बँकेची स्थापना करायची आहे. मग युरोपमध्ये जर अशी पद्धत असेल तर त्या पद्धतीचा जाऊन तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी त्या सहकारी बँकेची स्थापना करूयात. अशा प्रकारे 1892 मध्ये या मद्रास सरकारनं फ्रेडरिक निकोल्सन असं आपण म्हणतो यांना युरोपमध्ये पाठवलं. फ्रेडरिक निकोल्सन हे गेले युरोपमध्ये. त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी काही सहकारी बँका आहेत का ते पाहिलं, त्याचा अभ्यास केला आणि भारतामध्ये आले. त्यांनी 1892 मध्ये अशा प्रकारे त्यांना पाठवलं होतं. त्यांनी आपला अहवाल जो जाहीर केला त्या ठिकाणी गेले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकारी बँका आहेत त्यांचा अभ्यास केला आणि एक अहवाल सादर केला. तो अहवाल 1895 मध्ये सादर करण्यात आला होता. फ्रेडरिक निकोल्सन समितीनं आपला अहवाल 1895 मध्ये सादर केला. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जर्मनीमध्ये रायफेझन नावाची सहकारी संस्था आहे आणि त्या सहकारी संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणावरती झाला आणि आता आपण सुद्धा काय केलं पाहिजे तर जर्मनीप्रमाणेच त्या रायफेझन या संस्थांची निर्मिती भारतात सुद्धा केली पाहिजे. त्याच्या धर्तीवर सहकारी संस्थांची रचना भारतामध्ये झाली पाहिजे असं सांगतायत हे फ्रेडरिक निकोल्सन. लक्षात आलं? मग आपल्याला विचार लक्षामध्ये येतं की पहिला प्रयत्न जो झाला ग्रामीण विकासासाठी सहकारी बँकेचा, त्यावेळी कोणाला युरोपमध्ये पाठवलं, तो कोणत्या देशामध्ये गेला, त्याने कोणत्या प्रकारच्या सहकारी बँकांचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येतं की तो युरोपमध्ये गेल्यानंतर जर्मनीमधील त्याने आपण म्हणूयात जर्मनी रायफेझन या प्रकारच्या संस्था होत्या, तिथं सहकारी बँका आपण म्हणूयात त्याला. या संस्थांचा त्याने अभ्यास केला आणि सांगितलं की याच्यासारख्या रायफेझन सारख्या संस्था भारतामध्ये स्थापन करता येतील, कराव्यात. मग तुमचा जो उद्देश आहे ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, या सहकारी बँकांच्या माध्यमातून तो साध्य कसा होईल
तर यासारख्या संस्था तुम्ही निर्माण करा, असा सांगणारा फ्रेडरिक निकोल्सन. नाव लक्षामध्ये राहील फ्रेडरिक निकोल्सनचं, सहजपणे राहील. प्रांत लक्षामध्ये राहील, मद्रास प्रांत. पहिला प्रयत्न सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी देशातला फ्रेडरिक निकोल्सनला युरोपमध्ये पाठवतायत काय, तो जातोय काय, जर्मनीमध्ये रायफिजन नावाच्या संस्थांचा अभ्यास करून येतो आणि भारतामध्ये येऊन शिफारस पण करतो. अशा प्रकारच्या संस्था भारतामध्ये तयार करा. तुमची जी इच्छा आहे, तुमचा जो उद्देश आहे, ग्रामीण भागामध्ये सर्वांगीण विकास करायचा आहे, ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, या बँकांच्या माध्यमातून तो साध्य होईल. तशा प्रकारे हा झाला इतिहास. आणखी एक समिती होती, जी समिती 1901 मध्ये नेमण्यात आलेली होती. त्या समितीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्या समितीचं नाव आहे एडवर्ड लॉ समिती. एडवर्ड लॉ समिती, त्या समितीचं नाव आहे एडवर्ड लॉ समिती. पुन्हा एकदा यांचा विचार करावा लागतो, कारण एखादी संस्था, एखाद्या संस्थांचा प्रकार यशस्वीपणे ज्यावेळी कोणत्याही देशामध्ये राबवला जातो, त्याचा मागचा इतिहास खूप मोठा असतो. तसं ह्या सहकारी बँका ग्रामीण भागामध्ये त्रिस्तरीय पद्धतीने आपल्या देशामध्ये जे राबवल्या जातात, त्यांचा इतिहासही असाच आहे. फ्रेडरिक निकोल्सन आपण अभ्यासला, आता एडवर्ड लॉचा अभ्यास करायचा आहे. समितीची स्थापना कधी झाली होती याचा जर तुम्ही विचार केला तर 1901 मध्ये या समितीची स्थापना झाली होती. कोणी समितीची स्थापना केली? भारत सरकार यावेळी सजग झालं होतं. त्यावेळी ब्रिटिश सरकार जे होतं ते सजग झालं होतं. यांनी या एडवर्ड लॉ समितीची स्थापना केली होती. म्हणजे त्यावेळी असणाऱ्या भारत सरकारनं या एडवर्ड लॉ समितीची स्थापना केलेली होती. दोन गोष्टी आपल्या लक्षामध्ये आल्या. स्थापना 1901 मध्ये झाली, भारत सरकारने स्थापना केली. काय शिफारस केली? एडवर्ड लॉ समिती म्हणते फ्रेडरिक निकोल्सन जो जर्मनीमध्ये जाऊन आला, रायफेजन संस्थांचा अभ्यास करून आला आणि त्या प्रकारच्या संस्था स्थापन केल्या गेल्या जाव्यात अशा प्रकारची शिफारस त्यांनी केली. ती शिफारस खरोखरच योग्य होती आणि त्या संस्थांचा अभ्यास केला तर अशा प्रकारचं दिसून येतं की या प्रकारच्या संस्था जर्मनीमधील रायफेजन या नावाच्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था जर तुम्ही भारतामध्ये स्थापन केल्या तर तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास साध्य करता येणार आहे. एडवर्ड लॉ समितीने सुद्धा तोच निष्कर्ष दिला जो फ्रेडरिक निकोल्सन न दिलेला होता. मग हे काय म्हणतायत पहा, हे म्हणतायत रायफेजन सारख्या संस्थांची निर्मिती करा भारतामध्ये. रायफेजन सारख्या संस्थांची निर्मिती भारतामध्ये करा. म्हणजे सहकारी संस्था चळवळीमध्ये रायफेजन संस्था महत्वाच्या ठरलेल्या आपल्याला दिसतात. एडवर्ड लॉ समिती ही तेच सांगते. फ्रेडरिक निकोल्सन जे पाहिलं त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. सरकारने विचार केला या शिफारशींचा आणि मग या एडवर्ड लॉ समितीनं ज्या शिफारशी केल्या त्याच्या आधारावर सरकारनं एक कायदा केला. त्याला म्हटलं जातं देशातला पहिला स्वतंत्र सहकारी पतपुरवठा संस्था कायदा. 25 मार्च 1904 मध्ये एक कायदा करण्यात आला. त्याला म्हटलं जातं सहकारी पतपुरवठा संस्था कायदा. सहकारी पतपुरवठा संस्था कायदा. म्हणजे हा पहिला कायदा जो झाला कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाला असं जर आपल्याला विचारलं तर एडवर्ड लॉ या समितीच्या शिफारशीनुसार सहकारी पतपुरवठा संस्था कायदा करण्यात आलेला होता. लक्षात आलं? कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ऍक्ट 1904 असं आपण म्हणूया त्याला. कधी झाला? 25 मार्च 1904 मध्ये हा कायदा झाला. मागच्या लेक्चरमध्ये हे आपण अभ्यासलं होतं. पहिला कायदा म्हणून त्याचा उल्लेख केला एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशीनुसार. तो हा पहिला स्वतंत्र सहकारी पतपुरवठा संस्था कायदा जो आपल्या देशामध्ये झाला तो कधी झाला? 25 मार्च 1904 मध्ये. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ऍक्ट म्हणून ओळखला गेला हा कायदा. पण या कायद्याने असंही आपण उल्लेख केला की या कायद्यानं काय स्थापन करता येत होतं तर फक्त सहकारी बँकांची निर्मिती करता येत होती. म्हणजे या कायद्यानं फक्त ग्रामीण आणि नागरी सहकारी संस्थांची, सहकारी बँकांची
सहकारी बँकांची निर्मिती करता येत होती फक्त, असं आपण म्हणतो. सहकारी संस्था स्थापन करता येत नव्हत्या. हा या कायद्यामधला दोष होता. हा दोष दूर करण्यासाठी पुढे एक कायदा केला गेला, त्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1912 असं म्हटलं जातं, ज्याला 1912चा कायदा असं म्हटलं जातं. आपण पाहूयात 1912चा कायदा. 1904 नंतर 1912 मध्ये कायदा करण्यात आला. 1904च्या कायद्यामध्ये जी उणीव राहिलेली होती ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न या 1912च्या कायद्यामध्ये करण्यात आला. आपण म्हटलं 1904च्या कायद्यानं फक्त सहकारी बँकांची निर्मिती करता येत होती, सहकारी संस्था स्थापन करता येत नव्हत्या. म्हणजे सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या यासारख्या संस्थांची निर्मिती करता येत नव्हती. 1912चा कायदा आला, पूर्वीच्या कायद्यामधील उणीव दूर केली आणि मग या कायद्यानं सहकारी संस्थांच्या निर्मितीला सुरुवात झालेली होती. मग खरेदी विक्री संस्था, दूध पुरवठा संस्था, त्याच्यानंतर गृहनिर्माण संस्था, विणकाम संस्था, जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या निर्मितीला कुठून सुरुवात झाली असं जर तुम्ही विचार केला तर 1912च्या कायद्यानुसार. आणि एवढंच नाही, आपण ज्या DCCB असं म्हणतो, DCCB जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, DCCB या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या स्थापनेला सुरुवात कोणत्या कायद्यामुळे झाली असं आपल्याला विचारलं, 1912च्या कायद्यामुळे. लक्षात आलं? अशा प्रकारे सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणत्या कायद्यानं स्थापन करता आल्या? 1912च्या कायद्यानं स्थापन करता आल्या. मग आपण टप्प्याटप्प्यानं पुढे चाललोय. 1904 नंतर 1912चा कायदा अभ्यासला. आता आपल्याला एक नवीन समिती अभ्यासायची. सहकार चळवळीमधली ही महत्वाची समिती आहे. त्या समितीचं नाव आहे एडवर्ड मॅकलॅगन समिती. आपण पाहूयात. एडवर्ड मॅकलॅगन हे नाव आहे या समितीचं. एडवर्ड मॅकलॅगन समिती, या समितीचा विचार. सुरुवातीला समिती कधी नेमण्यात आली, तिने अहवाल सादर केला, तिने कोणती शिफारस केलेली होती याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. कधी स्थापन करण्यात आलेली होती? 1914 मध्ये. या समितीनं आपला अहवाल कधी सादर केला? या समितीनं आपला अहवाल 1915 मध्ये सादर केला. अहवाल 1915 मध्ये आला. शिफारस काय केली? या समितीनं कशाचा अभ्यास केला ते अगोदर समजावून घ्या. या समितीनं कृषी पतपुरवठा समस्या कोणत्या आहेत याचा अभ्यास केला. कशाचा अभ्यास केला पहा? कृषी पतपुरवठा समस्या यांचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली होती. मग यांनी अभ्यास कसा केला? कृषीला जो पतपुरवठा केला जातो त्याच्यामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास केला आणि शिफारस सुचवली. एडवर्ड मॅकलॅगन समिती म्हणते काय? कृषी पतपुरवठा करायचा आहे, ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे. मग तो जर वित्तीय पुरवठा ग्रामीण भागामध्ये पोहोचवायचा असेल तर त्या लोकांना विश्वासामध्ये घ्यावं लागेल. त्या लोकांना आपण ज्या वित्तीय संस्था निर्माण करणार आहोत त्या वित्तीय संस्थांमध्ये त्या लोकांना सहभागी करून घ्यावं लागेल की जेणेकरून मग तुम्हाला ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये साध्य करता येणार आहे. मग सरकारने विचारलं की हा कृषी पतपुरवठा आपल्याला कोणत्या पद्धतीने करता येईल? तुम्ही जे म्हणताय की ग्रामीण भागामध्ये तुम्ही पोहोचवले पाहिजे, हे वित्तीय पुरवठा केला पाहिजे. मग त्यांच्याच लोकांना आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी आम्ही कोणत्या प्रकारची संघटना निर्माण करावी असं सरकारनं या एडवर्ड मॅकलॅगन समितीला विचारलं. एडवर्ड मॅकलॅगन समिती म्हणते त्रिस्तरीय सहकारी संघटनांची निर्मिती करा. मग ग्रामीण भागामध्ये आज जर आपण पाहिला तर सहकारी बँकांची जी रचना आहे ती त्रिस्तरीय आहे. राज्य सहकारी बँक सर्वात वर आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक मधल्या स्तरावरती येते आणि प्राथमिक सहकारी संस्था सर्वात खालच्या स्तरावरती म्हणजे ग्राम पातळीवर दिसून येते. म्हणजे तिथल्या लोकांचाही समावेश त्याच्यामध्ये व्हायला लागला. कारण तुम्ही जर विचार केला तर प्राथमिक सहकारी संस्था PSCS असं ज्याला आपण म्हणतो त्यांच्यामध्ये कोणाचा समावेश असतो? गावातले 10 किंवा 10 पेक्षा अधिक लोक
एकत्र येतात आणि प्राथमिक कृषी पतसंस्थांची निर्मिती करतात. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण अभ्यासलाय. मग या समितीने शिफारस केली कृषी पतपुरवठा समस्यामधली समस्या हीच आहे की तिथपर्यंत पतपुरवठा पोहोचला पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करा, एक प्रकारच्या संघटनेची निर्मिती करा. ती संघटना कशी असली पाहिजे ते एडवर्ड मॅकलॅगन सांगतात. एडवर्ड मॅकलॅगन यांनी त्रिस्तरीय सहकारी संघटना निर्माण करा असं सुचवलं. त्रिस्तरीय सहकारी संघटना. त्रिस्तरीय सहकारी संघटना निर्माण करा असं एडवर्ड मॅकलॅगन समितीने सुचवलं. लक्षात आलं? त्या ठिकाणी 3 टायर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असं त्याला म्हणतात. त्रिस्तरीय 3 टायर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन अशा प्रकारची तुम्ही एक ऑर्गनायझेशन तयार करा, अशा प्रकारची तुम्ही एक संघटना निर्माण करा असं एडवर्ड मॅकलॅगन समितीनं सांगितलं. लक्षात आलं? ही झाली एक समिती. आता एक महत्वाचा कायदा झाला. त्यावेळी बॉम्बे प्रांतामध्ये एक कायदा झाला आणि स्वतंत्र सहकारी संस्था कायदा सर्वात प्रथम कोणत्या प्रांतात करण्यात आलेला होता असं जर आपल्याला विचारलं तर त्या बॉम्बे प्रांतात करण्यात आलेला होता. त्याचा आता आपण विचार करूयात. कोणता कायदा झाला? बॉम्बे सहकारी संस्था कायदा म्हटलं जातं त्याला. बॉम्बे सहकारी संस्था कायदा. बॉम्बे सहकारी संस्था कायदा याचा विचार करा. हे कधी करण्यात आलं? 1925 मध्ये. 1925 बॉम्बे सहकारी संस्था कायदा कधी करण्यात आला? 1925 मध्ये. बॉम्बे सरकारनं हा कायदा केलेला होता. आपण म्हणतोय प्रांतासाठी स्वतंत्र सहकारी संस्था कायदा कोणत्या प्रांतामध्ये प्रथम करण्यात आलेला होता? स्वतंत्र प्रांतासाठी असणारा स्वतंत्र सहकारी कायदा, स्वतंत्र सहकारी कायदा सर्वात प्रथम कोणत्या प्रांतामध्ये करण्यात आलेला होता? बॉम्बे प्रांतामध्ये 1925 मध्ये. पहिले प्रयत्न मद्रास प्रांतामध्ये. आणि हा कायद्याचा जर तुम्ही विचार केला, बॉम्बे सहकारी संस्था कायदा बॉम्बे प्रांतामध्ये 1925 मध्ये केला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचार होऊ शकतात की प्रांतासाठी स्वतंत्र सहकारी कायदा सर्वात प्रथम कोणत्या प्रांतामध्ये करण्यात आला? सहकारी संस्था कायदा. तर अशा प्रकारे बॉम्बे प्रांतामध्ये करण्यात आलेला होता. बॉम्बे हा पहिला प्रांत होता हे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं. कायदाही झाला 1925 मध्ये. वेगवेगळ्या समित्यांच्या शिफारशीही भारत सरकार स्वीकारत होतं. आता एका कृती गटाची नेमणूक केली. त्याला म्हटलं जातं रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर. त्याचा विचार करूयात. रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर. रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर याचा आता विचार करावा लागेल. सहकारी संस्थांच्या इतिहासामध्ये याचंही योगदान महत्वाचं आहे. कधी नेमणूक झाली याचा विचार करावा लागेल. याची जी नेमणूक झाली ते 1927 मध्ये झाली. नेमणूक 1927 मध्ये. या अहवाल कधी सादर केला? अहवालाचा जर विचार केला तर अहवाल 1928 मध्ये सादर केला. आता विचार करा की रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर हे जे आपण म्हणतात हे कृषी संबंधित नेमण्यात आलेलं रॉयल कमिशन. उद्देश कोणता होता? आता यांना सुधारणा सुचवायला सांगितल्या होत्या. कशाबद्दलच्या? देशामध्ये शेती आणि ग्रामीण व्यवस्था. देशातील शेती व ग्रामीण व्यवस्था याचा अभ्यास करायचा आहे तुम्ही. आणि याचा अभ्यास करून तुम्ही सुधारणा सुचवायच्या आहेत असं या रॉयल कमिशननं सांगण्यात आलेलं होतं. कृषी विषयक
नेमण्यात आलेलं रॉयल कमिशन. आता शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, आपण म्हणतोय ग्रामीण व्यवस्था तर ती अर्थव्यवस्था, अशा प्रकारे याविषयी तुम्ही अभ्यास करायच्यात, सुधारणा सुचवायच्या. रॉयल कमिशननं सरकारला एक इशारा दिला. रॉयल कमिशन सरकारला म्हणताय सहकारी चळवळ जर अयशस्वी झाली तर ग्रामीण भारताचा विकास होणार नाही, असं सांगणारं कमिशन रॉयल कमिशन होतं. म्हणजे सहकारी चळवळ यशस्वी होणं आवश्यक आहे. सहकारी चळवळ जर अयशस्वी झाली तर ग्रामीण भागाचा विकास अशक्य आहे, ग्रामीण भागाचा विकास होणार नाही, अशा प्रकारे या रॉयल कमिशननं सांगितलेलं होतं. तर 1927 मध्ये नेमलेलं रॉयल कमिशन अहवाल 1928 मध्ये आहे. आणि कशाविषयी उद्देश कोणता होता तर देशामध्ये शेतीची पाहणी करायची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची पाहणी करायची. या दोन्हींची पाहणी करून सुधारणा सुचवायच्यात. या रॉयल कमिशननं आपल्या देशामध्ये शेतीची पाहणी केली, ग्रामीण अर्थव्यवस्थेची पाहणी केली. या रॉयल कमिशनच्या लक्षात आलं या देशामध्ये ग्रामीण वर्गामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालतो आणि पुढच्या कालावधीमध्ये शेती हाच व्यवसाय या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा पण असू शकणार आहे. आणि मग जोपर्यंत यांना मोठ्या प्रमाणामध्ये वित्त पुरवठ्याच्या सुविधा निर्माण होणार नाहीत तोपर्यंत ग्रामीण भागाचा विकास होणं अशक्य आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत या ग्रामीण भागामध्ये कृषीसाठी पतपुरवठ्यासाठी एक यंत्रणा उभारणं आवश्यक आहे. काहीही केलं सहकारी चळवळ यशस्वीच करावी लागणार आहे. मग हे रॉयल कमिशन सरकारला इशारा देत आहे आणि म्हणतंय की सहकारी चळवळ यशस्वी होणं गरजेचं आहे आणि सहकारी चळवळ जर अयशस्वी झाली तर ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. पुढे धोका काय आहे हे सांगणारं रॉयल कमिशन. चला, हे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत होता, सांगत होता, सरकारला त्या ठिकाणी सावध करत होता. रॉयल कमिशननं सरकारला सावध केलं. पुढच्या कालावधीमध्ये मात्र मग 1929चा काळ आला, महामंदीचा काळ आला. सहकारी चळवळीची पिछेहाट झाली. जागतिक महामंदी होती 1900, सगळे देश कोलमडून पडले होते. सोव्हिएत रशियाच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे देश कोलमडून पडले. भारतही त्याच्यामध्ये होता. भारतामध्ये जी सहकारी चळवळ आहे तिची मोठ्या प्रमाणात पिछेहाट कोणत्या कालावधीमध्ये झाली? 1929च्या मंदीच्या कालावधीमध्ये. मग आपल्याला या सहकारी चळवळीच्या पिछेहाटीचा सुद्धा विचार करावा लागतो. सहकारी चळवळीची पिछेहाट आपल्याला जर विचारलं सरकारी चळवळीची पिछेहाट कोणत्या कालावधीमध्ये झाली होती तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सहकारी चळवळीचा उदयाचा काळ पण पुढे येतो, सहकारी चळवळीचे पिछेहाटीचा काळ पण अगोदर आहे. ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये एखादी चळवळ यशस्वी होणार असते त्यावेळी अनेकदा अपयश येतं. तसंच अपयश या ठिकाणी आलं. अनेक समित्यांनी सांगितलं होतं सहकारी चळवळीचा विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागाचा विकास झाला तर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर यांचा विकास महत्वाचा आहे. 1929ची मंदी आली आणि जे प्रयत्न केले गेले त्याच्यावरती पाणी पडला. कालावधी 1929 ते 1934 कोणत्या कालावधीमध्ये सहकारी चळवळीची पिछेहाट झाली? या कालावधीमध्ये सहकारी चळवळीची पिछेहाट झाली हे लक्षात ठेवायचं. 1929 ते 1934. 1929चा आपण म्हणतो जागतिक महामंदीचा काळ. महामंदी दरम्यान आपल्या देशातल्या अनेक भारतीय सहकारी संस्था कोलमडून पडल्या, बुडाल्या. मोठ्या प्रमाणात सहकारी चळवळीची पिछेहाट झाली कोणत्या कालावधीत? 1929 ते 1934च्या कालावधीमध्ये. मग जसा अपयश हा यशाच्या अगोदरचा टप्पा असतो तसा हा टप्पा होता. पुढे सहकारी चळवळीच्या विकासाचा काळ सुरू झाला. त्याला म्हटलं जातं सहकारी चळवळीच्या पुनर्विकासाचा काळ. सहकारी चळवळीचा पुनर्विकास. सहकारी चळवळीचा पुनर्विकास पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागतो. सहकारी चळवळीचा जो पुनर्विकास झाला तो कोणत्या कालावधीमध्ये झाला? याच्या अगोदर आपण म्हटलं पिछेहाट झाली 1929 ते 1934 या कालावधीमध्ये. आता सहकारी चळवळीचा पुनर्विकास व्हायला सुरुवात झाली.
तो कालावधी, तो कालखंड आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. तो कालखंड होता 1939 ते 46 या दरम्यानचा कालखंड सहकारी चळवळीच्या पुनर्विकासाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सहकारी चळवळीचा पुनर्विकास झाला असं जर तुम्हाला विधान आलं तर डोळे झाकून लक्षात ठेवायचं, या कालावधीमध्ये सहकारी चळवळीचा पुनर्विकास घडून आलेला होता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं सहकारी चळवळीची पिछेहाट 1929 ते 34 आणि सहकारी चळवळीचा पुनर्विकास 1939 ते 46 हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये पुनर्विकास झालेला होता सहकारी चळवळीचा. आता पुन्हा एकदा एक समिती नेमण्यात आली स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदर 2 वर्षापूर्वी. त्या समितीला म्हटलं जातं सहकारी नियोजन समिती. त्या समितीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. सहकारी नियोजन समिती कधी स्थापन करण्यात आलेली होती, त्याचे अध्यक्ष कोण होते याचा आपण विचार करूया. सहकारी नियोजन समिती. सहकारी नियोजन समिती आता याचा कधी स्थापन करण्यात आली होती याचा आपण सुरुवातीला विचार करू. 1945 मध्ये. 1945 मध्ये ही समिती नेमण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? RG सरैया असं त्यांचं नाव होतं. RG सरैया यांच्या अध्यक्षतेखाली ही सहकारी नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली होती. आता पहा, या ठिकाणी या समितीचा जर विचार केला तर या समितीनं कशाचा अभ्यास करायचा होता किंवा कोणता योग्य मार्ग दाखवून दिला हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आता यांनी सांगितलं की सहकार चळवळ तुम्ही राबवताय, पण सहकारी चळवळीमध्ये आपल्याला जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत ती उद्दिष्ट कोणत्या समितीनं ठरवून दिली? या सहकारी नियोजन समिती जी RG सरैया यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली आहे. आपण म्हणतो की जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत ती उद्दिष्ट ठरवून देणारी समिती सहकारी चळवळीची उद्दिष्टे. आपण म्हणूयात या ठिकाणी ही पण आपली कॉन्सेप्ट क्लिअर होईल. सहकारी चळवळीची उद्दिष्टे, चळवळीची उद्दिष्टे ठरवून दिली. उद्दिष्टे ठरवून सहकारी चळवळीची उद्दिष्टे ठरवून दिली या समितीनं. आणखी काय झालं? भावी विकास कसा होऊ शकतो याचा मार्ग दाखवून देणारी समिती. भावी विकासाचा मार्ग, भावी विकासाचा मार्ग दाखवला या समितीनं. तर याला म्हटलं जातं सहकारी नियोजन समिती. सहकारी चळवळीची उद्दिष्ट ठरवून दिली आणि भावी विकासाचा मार्ग दाखवून देणारी समिती. 1945 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली हे लक्षात ठेवा. आणि मग पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला पुढच्या 4 वर्षांनी. तर त्या पहिल्या साखर कारखान्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. सहकारी साखर, पहिला सहकारी साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना, पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला कधी? एक गोष्ट आपण पाहूयात. 1949 मध्ये हा कारखाना जो स्थापन करण्यात आला तो आशियातील आणि भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. 1949 पहिला सहकारी साखर कारखाना, भारतातील तसेच आशिया खंडातील पहिला साखर कारखाना. भारत आणि आशिया खंड यामधला हा
पहिला साखर कारखाना आहे. शिवाय अजून आपल्याला सांगता येईल कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला? प्रवरानगर. प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करण्यात कोणाच्या सहकार्यानं स्थापन करण्यात आला? विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगे. कोणाच्या प्रेरणेने? विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगे. धनंजयराव गाडगे यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करण्यात आला. म्हणजे कशी प्रगती होत होती ते आपल्याला पाहावी लागते. आता हा झाला पहिला सहकारी साखर कारखाना. पुढे एक समिती नेमली, एडी गोरवाला समिती असं आपण म्हणतो. तिलाच अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती असं म्हणतात. त्या समितीचा विचार करावा लागेल पुढे आपल्याला. या समितीचा आपण विचार करूया. तर ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्व्हे असं म्हटलं जातं याला. ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्व्हे म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समिती कधी नेमण्यात आली होती? 1951 मध्ये. कोणी नेमली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नेमली होती, RBI यांनी नेमली होती. त्याच्यानंतर अध्यक्ष कोण होते? एडी गोरवाला होते. एडी गोरवाला हे अध्यक्ष याचे होते. त्याच्यानंतर अहवाल कधी सादर केला या समितीनं? अहवाल सादर केला 1954 मध्ये. अहवाल 1954. तर ही एडी गोरवाला समिती महत्वाची अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती. याच्या अनेक शिफारशी सरकारनं मान्य केलेल्या आहेत. स्वातंत्र्य प्राप्तानंतर असणारी महत्वाची समिती. 1951 मध्ये नेमली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नेमली, अध्यक्ष एडी गोरवाला होते. समितीनं अहवाल 1954 मध्ये सादर केला. आता यांनी ही जी समिती नेमली, या समितीनं जे मूल्यमापन केलं सहकारी चळवळीचं ते कोणत्या वर्षामध्ये, किती वर्षांचं मूल्यमापन केलं? सहकारी चळवळीच्या 50 वर्षांचं मूल्यमापन केलं. म्हणजे कधीपर्यंत आपल्याला सांगता येतं? 1904 ते 1954. या गोरवाला समितीनं या 50 वर्षांचं मूल्यमापन केलं. सहकारी चळवळीच्या 50 वर्षांच्या 50 वर्षांच्या सहकारी चळवळीचे मूल्यमापन. सहकारी चळवळीचे मूल्यमापन. 50 वर्षांच्या सहकारी चळवळीचं मूल्यमापन करणारी समिती होती. निष्कर्ष काय करला? एडी गोरवाला समिती म्हणते सहकार आपल्या देशामध्ये अपयशी ठरलाय, पण हे यशस्वी होणं गरजेचं आहे, यशस्वी झालाच पाहिजे असं सांगणारी समिती एडी गोरवाला समिती. म्हणजे यांनी 1904 ते 1954 या 50 वर्षांच्या सहकारी चळवळीचं मूल्यमापन केलं आणि निष्कर्ष काढला ही जी तुमची सहकारी चळवळ आहे ती अपयशी ठरली आहे. एडी गोरवाला समितीनं हे वाक्य आपल्याला विचारतील, सहकारी चळवळ ही अपयशी ठरली, पण पुढं गोरवाला समिती म्हणते सहकार यशस्वी झालाच पाहिजे. सहकार असं कोणी म्हटलं होतं? कोणत्या समितीने उल्लेख केला होता? सहकार यशस्वी झालाच पाहिजे असं सांगणारी ही अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती. लक्षात आलं? असा निष्कर्ष काढलेला होता. गोरवाला समिती म्हणते 50 वर्ष झाली सहकारी चळवळीचा आम्ही अभ्यास केला आणि आम्हाला असं दिसून आलं सहकारी संस्थांना शेतीला जो कर्ज पुरवठा केला आहे तो फक्त 3.1% कर्ज पुरवठा केलेला आहे. शेतीला होणाऱ्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी
फक्त 3.1% कर्ज पुरवठा तुम्ही केलेला आहे या समितीने सांगितला. आणि मग गोरवाला समितीने ज्या ज्या शिफारशी केल्या त्या सगळ्या शिफारशी भारत सरकारनं स्वीकारल्या आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये अंमलात आणलेल्या आपल्याला दिसतात. पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि 1960 मध्ये एक कायदा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा असं त्याला म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा हा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर करण्यात आला महाराष्ट्रामध्ये. आणि एक कायदा झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये. सहकारी चळवळीला सुरुवात झाली. त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये 1969 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत पुनर्पाहणी समिती नेमण्यात आली. पहिली पत पाहणी समिती नेमली होती. आता अखिल भारतीय ग्रामीण पुनर्पाहणी समिती आपण म्हणूयात अखिल भारतीय संपूर्ण भारतीय ग्रामीण पत पुनर्पाहणी ग्रामीण पत पुनर्पाहणी समिती. ही समिती पुढच्या कालावधीमध्ये नेमण्यात आली. गोरवाला समितीनंतर नेमलेली ही समिती. गोरवाला समितीचं नाव होतं अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती. याला नाव दिलं अखिल भारतीय ग्रामीण पत पुनर्पाहणी समिती. कधी नेमली गेलेली होती? 1969 मध्ये. त्याच्यानंतर कोणी नेमली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती? तुम्ही विचार केला. त्यांचं नाव आहे व्यंकटयप्पा असं म्हटलं जातं. व्यंकटयप्पा. याला य जोडायचं. व्यंकटयप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीला म्हटलं जातं अखिल भारतीय ग्रामीण पत पुनर्पाहणी समिती. लक्षात आलं. त्यानंतर एक कृती दल नेमण्यात आले होतं. त्या कृती दलाचा सुद्धा विचार करूयात आपण. त्याला वैद्यनाथन कृती दल असं म्हणतात. वैद्यनाथन कृती दल. वैद्यनाथन कृती दल असं म्हटलं जातं याला. पुन्हा एकदा सुरुवातीची काही माहिती आपण समजावून घ्या. कधी नेमण्यात आलेलं होतं याचा जर तुम्ही विचार केला, या कृती दलाची नेमणूक कधी करण्यात आलेली होती तर 2005 मध्ये करण्यात आली. कृती दलाची नेमणूक 2005 मध्ये करण्यात आली. कोणी नेमणूक केली होती? भारत सरकारनं नेमणूक केली होती. भारत सरकार नेमणूक करणारं भारत सरकार. ठीक आहे. भारत सरकारनं नेमणूक केली. अध्यक्ष वैद्यनाथन होते. प्रोफेसर वैद्यनाथन. उद्देश काय होता? कशासाठी ही समिती नेमण्यात आलेली होती? आता या समितीला सांगण्यात आलं ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काही भागामध्ये त्या यशस्वी होत आहेत, काही भागामध्ये अयशस्वी होत आहेत. मग काही ग्रामीण सहकारी संस्थांचं आम्हाला पुनरुज्जीवन कशा प्रकारे करता येईल यासाठी तुम्ही एक कृती योजना बनवा, तयार करा. आणि अशी कृती योजना अल्पकालीन तसेच दीर्घकालीन सुद्धा असली पाहिजे असं भारत सरकार सांगतं. लक्षात आलं. भारत सरकार कशाबद्दल उल्लेख करतात? ग्रामीण सहकारी संस्थांचं पुनरुज्जीवन याविषयी जर आपल्याला विचारलं, ग्रामीण सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन यासाठी नेमण्यात आलेली समिती कोणती होती? संस्थांचे पुनरुज्जीवन यासाठी नेमण्यात आलेली समिती. मग ग्रामीण सहकारी संस्थांचं पुनरुज्जीवन आम्हाला करायचं आहे. त्यासाठी यांनी काय करायचं होतं? एक कृती योजना तयार करायची होती. एक
कृती योजना तयार करायची होती. ही कृती योजना तयार करायची आहे. मग ती कशी असली पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी सरकार सांगताय. सरकार म्हणताय अशा प्रकारची जी तुम्ही कृती योजना तयार करणार आहे ती अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशी तुम्ही आम्हाला सुचवा. अल्पकालीन दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारची कृती योजना तुम्ही आम्हाला सुचवायची आहे. यासाठी प्रोफेसर ए वैद्यनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती, हे लक्षात ठेवायचे. मग या समितीनं अहवाल 2005 मध्ये सादर केला. अहवाल सादर केला या समितीनं 15 फेब 2005 15 फेब्रुवारी 2005 मध्ये या प्रोफेसर ए वैद्यनाथन कृती दलानं आपल्या अहवाल सादर केलेला होता. लक्षात आलं. तर या सगळ्या समित्या आपण अभ्यासल्या की सहकारी जी चळवळ आपल्या देशामध्ये राबवली गेली त्यात कोणत्या समित्यांचं योगदान आहे. मग या सगळ्या समित्या तुम्हाला माहीत असल्या की प्रश्न निश्चितपणे व्यवस्थितपणे सोडवता येणारे. आपण त्यांचे उद्देश पाहिले, ते उद्देश पण आपल्याला लक्षात घ्यायचे. आता थोडासा विचार करा. आपण हे सगळ्या समित्या पाहिल्या, इतिहास पाहिला, कोणी कसे कसे प्रयत्न केले, कोणती समिती काय म्हणते याचा विचार केला. भारत सरकारने प्रयत्न केले वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून, हेही आपण समजावून घेतलं. आता भारतातील सहकारी बँकांची व्यवसायाची रचना कशी आहे. सहकारी बँक व्यवसाय, सहकारी बँक व्यवसायाची संरचना, व्यवसायाची संरचना कोणत्या प्रकारची आहे विचार करा. एक एक गोष्ट आपण पुन्हा उलगडायला सुरुवात करूया. एक एक पैलू आपण उलगडून समजावून घेऊया. सहकार हा कोणत्या सूचीमध्ये, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, कुठला विषय आहे? राज्यांचा विषय आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आपण काल अभ्यासली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की हा विषय प्रांतांकडे सोपवा अशी सांगणारी ही सुधारणाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा समिती जी होती तर ती त्यांनी सांगितलं होतं की हा विषय प्रांतांकडे असला पाहिजे. मग आता सहकार हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर राज्य सूचीमध्ये येतो. म्हणजे राज्य सूचीतील विषय आहे राज्य सूची. चला पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली, राज्य सूची. आता सहकारी संस्थांचं वर्गीकरण मी तुम्हाला काल सांगितलं होतं किती गटांमध्ये होतं. वर्गीकरण 2 गटांमध्ये केलेलं असतं. 2 गट, वर्गीकरणचे 2 गट आहेत. वर्गीकरण 2 गटां, कोणत्या 2 वर्गामध्ये? ग्रामीण सहकारी संस्था, रुरल कोऑपरेटिव्ह अँड अर्बन कोऑपरेटिव्ह, म्हणजे ग्रामीण सहकारी संस्था आणि शहरी सहकारी संस्था, अशा 2 प्रकार. हे जे आपण 2 प्रकार म्हणतो तर हे 2 प्रकार असे आपल्याला दाखवता येतील. ग्रामीण सहकारी संस्था आणि नागरी म्हणतात, शहरी सहकारी संस्थांना नागरी सहकारी संस्था, अशा 2 प्रकारे वर्गीकरण याचं होतं. सहकारी संस्थांचं वर्गीकरण 2 प्रकारे. लक्षात आलं. शहरी सहकारी संस्थांचा जर विचार केला तर आपण म्हटलं नागरी सहकारी बँका यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. ग्रामीण सहकारी संस्थांचं वर्गीकरण जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा असणाऱ्या सहकारी संस्था असतात. उदाहरणार्थ आपल्याला दाखवता येईल, हे पहा. ग्रामीण सहकारी संस्थांमध्ये आपण काय म्हटलं, अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था. आता पहा, अल्प आणि मध्यम मुदत कर्ज पुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय रचना राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था आहे. आपण जे काल अभ्यासलं ते. आणि दीर्घ मुदतीसाठी राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका म्हणजे भूविकास बँकांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण म्हटलं की हे जे ग्रामीण सहकारी बँका आहेत, संस्था आहेत, त्यांचं वर्गीकरण अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारे केलेलं दिसतं. लक्षात आलं. अशा प्रकारे सहकारी बँकांची रचना. नागरी सहकारी बँकांचा आपण काल थोडासा विचार केला नव्हता. आता नागरी सहकारी बँकांचा जर विचार केला तर यालाच अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असं म्हटलं जातं किंवा UCBs, USC किंवा UCB असं म्हटलं जातं. याला आपण UCB म्हणूया, UCBs असं म्हटलं जातं.
अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स. आता थोडासा याच्यावरती विचार असा करायचा, या नागरी सहकारी बँका आपल्याला थोडक्यात अभ्यासायच्या. मग असा विचार करा, कोणत्या देशातील नागरी सहकारी चळवळीपासून या नागरी सहकारी बँकांची प्रेरणा आपण घेतली आहे? ते जगातले 2 देश आहेत, जर्मनी आणि इटली. या नागरी सहकारी बँकांची प्रेरणा आपण कोणत्या देशांवरून घेतली? जर्मनी आणि इटली या देशांमधून नागरी सहकारी बँकांची प्रेरणा आपण घेतलेली आहे. तर भारतामध्ये सुद्धा नागरी सहकारी संस्था किंवा पतसंस्था स्थापन होण्यास आपण प्रेरणा कोणत्या देशातील नागरी सहकारी चळवळीपासून घेतली असं जर आपल्याला विचारलं तर जर्मनी आणि इटली या देशांमधील नागरी सहकारी चळवळींपासून ही प्रेरणा आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपण. याच्या एक मंडळी स्थापन करण्यात आलेली होती. त्या मंडळीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. त्या मंडळीचं नाव आहे परस्पर सहाय्यकारी मंडळी. या मंडळीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. परस्पर सहाय्यकारी मंडळी. पुन्हा एकदा कधी स्थापना? 1889 मध्ये. याचा एक आपला अभ्यास राहिला होता, तो पाहूयात. 9 फेब्रुवारी 1889 मध्ये स्थापना. याच्यातला काही एखादा मुद्दा विचारला तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. परस्पर सहाय्यकारी मंडळी कोणी स्थापन केली होती? कवठेकर असं त्यांचं नाव होतं. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर असं त्यांचं नाव होतं. यांनी ही संस्था स्थापन केली होती, हे लक्षात ठेवा. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर 1889 मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली होती. कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती हे जर विचारलं तर बडोदा शहरामध्ये. बडोदा या शहरामध्ये ही परस्पर सहाय्यकारी मंडळीची स्थापना करण्यात आलेली होती. आता या संस्थेपासून प्रेरणा घेऊन बॉम्बे प्रांत जो होता त्या प्रांतामध्ये नागरी सहकारी संस्था, पतसंस्था सुरू झाल्या. याच्यापासून प्रेरणा बॉम्बे प्रांतात नागरी सहकारी संस्थांची स्थापना. आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारू शकतील. कसा विचारतील पहा. बॉम्बे प्रांतामध्ये नागरी सहकारी संस्थांची स्थापना खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेपासून झालेली होती? परस्पर सहाय्यकारी मंडळ यांच्या प्रेरणेपासून झाली होती. आणि मग अशा प्रकारे या मंडळी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये हे महत्वाचं आहे. आता काही शेवटचे मुद्दे आपण अभ्यासूया जे काही कॉमन आहेत, सगळ्यांना माहीत असतात की सहकाराचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, त्याचा आपण विचार करूया. सहकाराचा जनक कोण आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. कदाचित एखाद्या विधानामध्ये आपल्याला जर विचारलं ते माहिती पाहिजे. सहकाराच्या जनकचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की सहकाराचा जनक आहे रॉबर्ट ओवेन. रॉबर्ट ओवेन हा सहकाराचा जनक म्हणून ओळखला जातो, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. अजून सहकाराचं उगमस्थान कोणाला ओळखलं जातं, कुठे आहे सहकाराचे उगमस्थान? सहकाराचे उगमस्थान कोणतं आहे असं आपल्याला विचारलं तर इंग्लंड मधलं एक आहे रॉचडेल, हे सहकाराचं उगमस्थान म्हणून ओळखलं जातं. रॉचडेल. सहकाराचं उगमस्थान इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये आहे सहकाराचे उगमस्थान. आणि अखिल भारतीय सहकार सप्ताह म्हणून कोणता सप्ताह ओळखला जातो हे पण लक्षात ठेवा. आपण म्हणूयात अखिल भारतीय सहकार सप्ताह. म्हणून कोणता सप्ताह ओळखला जातो
हे पण थोडंसं लक्षात राहू द्या. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरचा सप्ताह. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हा जो सप्ताह आहे, हा जो सप्ताह आहे तो अखिल भारतीय सहकार सप्ताह म्हणून ओळखला जातो. हे लक्षामध्ये ठेवा. नोव्हेंबर. अशा प्रकारे हे काही शेवटचे टप्पे. सहकाराचा जनक रॉबर्ट ओवेन, सहकाराचं उगमस्थान रॉशडेल इंग्लंड, अखिल भारतीय सहकार सप्ताह 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हा आपला दुसरा पार्ट होता, जो सहकारी चळवळीचा इतिहास होता. हा आपण पहिल्यांदा घेऊ शकलो असतो, पण आपण मागे ठेवला कारण हा एवढा महत्वाचा नाहीये आणि याच्यातले काही प्रश्न कदाचित येऊ शकतात. पण पहिला पार्ट आहे, त्याच्यावरती नक्की विचार केला जाऊ शकतो आणि तो नाणे बाजाराचा महत्वाचा पार्ट होता. आता पुढच्या भागापासून आपण भांडवल बाजाराला सुरुवात करतो. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.